माझं बोलणं पण काय उठू नको. मी काय बोलतो ते ऐकून घे. मला तुझ्याकडे फ्रेंडशिप करायची. पण मी तुला ओळखत नाही. अरे किती सिंपल आहे. तू जर मला ओळखत असते आपण ऑलरेडी फ्रेंड असतो. फ्रेंडशिप करायची काय करायला लागलीस ना. मग घुमून फिरून काय मला बोलायचं नाही. मला तू आवडते आणि तुला पण चांगलं माहिती. पण मला तू नाही आवडत. ऐक, हे मी तुझ्यासाठी आणले. हे जर तू घेऊन गेली नाही तर तुला मला तुझ्या मागे यावं लागेल. मग तू काय करायचं ते. पण माझ्या मागे येऊ नका. तोंड का पडलंय? फुल कोण दिलं? तुला माहित नाही का? बस तू गाडीवर बस. एकदा बोलूनच टाकलं काय होईल ते होईल म्हणलं. अख्ख्या कॉलेजमध्ये चर्चा झाली भाई. मला बी वाटत होतं मग तर झाला आता एकदा. हे कशा झाली? नाही खायचंय का तुला? प्रपोज मारतोस का? तुझ्याशी नाही बोलते मी. त्याच्या पुढं त्या कॉलेजच्या समोर दिसणार तिला बघितलंस ना? मी हिला बोललो तुला काय होतंय. फ्रेंड आहे ती माझी. फ्रेंड आहे म्हणजे त्याच्या पुढं तू कशी बोलते का मी? त्याच्या पुढं कॉलेजच्या तिथं दिसला तुझ्याकडे बघितलं ना तू बघ. ठीक आहे ना, समजलं हा, जा, ना? जा. कॉलेजच्या तिथं दिसला ना तर बघ तू. तुला बोललो मी. मुलगी म्हणून सोडून देत तुला कळलं का? हे. बोला काय ते. ते बॉडी लोशन अरे उठ. हात कसा लावला तुला? खेळायला दुकान लावलं का साल्या? हा मगापासून बघतीये बघतोयस तिच्याकडं. हात कसा लावला तू? जाऊ दे चल. दुकानच फोडून टाकून तुझं. यायचं नाही बरं त्याच्या दुकानात. आय चम्मक छल्लो. चल ना कॉलेज. तुझ्या हे अशा वागण्यामुळे ना माझ्या आईवडील तुझ्यासोबत राहायला नाही बोलतात. काय गरज आहे का तुला एवढा धिंगाणा घालायची कॉलेजमध्ये? अगं पण मी काय केलं? एवढा टुकारपणा करायची काय गरज आहे का? हे असं वागायचं असेल ना तू खरंच नको राहू माझ्यासोबत. अगं पण हे तुझ्या मम्मी. अगं बाई काय केलं हिने? अगं मम्मी बघत काय बसली? बघ ना कसं करायचं. मी पहिल्यांदाच साडी घालते, तुला येतच नाही कशाला घालत असतीस तू? खरं नीट. कशी दिसते मग मी? लय भारी दिसतेस.
नजर बिजर काढ. हा नजर बिजर काढते पण ना खाली जाऊन ना नाना दाखवणे ना. हा नाना दाखवून येते. ए खोरं जाऊ दे इकडे. हे पाणी काय ही लोक बराबर धरीत नाहीत. पाणी फुटलं एकीकडल्या बाजूला. असे काय करायचं. नाना अहो साडी घाल. अरे वा छान आहे एकदम. कशी दिसते? एकदम बिलकुल. आपण फोटो काढू. आपण शेतकऱ्याचे मुलगे एकदम बिलकुल. अरे वा 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 मी वा. पण अशी मिशी. असं मिशीवर टावते. या मेशी होता. अरे तू एका बाजूने आणि मी एका बाजूने का. वा 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 वा. हे काय असे लई चांगलं दिसते काय यार. बर 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 बर. आजी सोबत काय. किती वेळ आहे तुम्ही इथं अजून? आता काय निघायचं आता. मी जाऊ का मग पुढं? हा आम्ही आलो इकडे थोडी शकतो. ही पाणी इकडे चाललं होतं ना साईडला. होय व पुरीने आज साडी बिडी घातली नटून थटून आली. साडी घातली म्हणून त्याच्यात काय विषय ते नेसू दे घे. काय होतंय त्याला. पण तुम्हाला कळतं का बघावं लागेल ना आपल्याला काहीतरी पुढचं. मग आता ती लग्नाच्या वयात आलेली आहे. लग्नाच्या वयात आली असं तुम्ही म्हणता ना मग अवधा करून टाकू की बार. हा बघा मग आता. उडून टाकू बार. हॅलो. हा हा नाना. हा ठीक आहे. लवकर ये. अगं मम्मी कशाला बोलवली नानाने परत? आपण आलाय पायाला साडी पटकन घाल. नाना काही काम आहेत का? नुसती मुलं मुलं. मुलीला एकदा बघून घ्या आणि काय विचारायचं विचारून घ्या. बर किती आहे मग शेती? 20 एकर आहे. स्वतः करता की दुसऱ्याकडून करून घेता? मजूर असतात ना. आणि इथं कसं काय आले बरं? आता शेत आहे म्हणल्यावर आज नाही का घरी? आहे बघितलं का मग स्वतःला? रोज. तरी मला मागायला आले. काय झालं आता शेत आहे असल्याकडे आणि असं केस का बरं हात करता? थोडे थोडे जपतोय. राहिलेत का शिल्लक काही? काय नाही, बघ. एवढ्या वेळा केलं ते पण नाही राहणार. परत येऊ नका इथं. का का म्हणजे? नानाने बोलत याला. नानाला लग्न करायचं का मला लग्न करायचं? नाना हो बोलले होते. नाही मी नाही म्हणते ना पण नानाला घेऊन जा मग. म्हणजे नानाला सांगतो की ठीक आहे चालतंय. तुम्ही दोघं बाहेर जाऊन काय बोलून घ्यायचे ते काय. लग्न करायचंय तर मग हो त्यासाठी माझ्या काही अटी आहेत. बोल. जिम केलंय का कधी? नाही रोज 10 किलोमीटर पळायची तयारी आहे का? नाही. मी रोज सकाळी 5 वाजता उठून 10 किलोमीटर धावते. लग्नानंतर तुम्हालाही करावं लागेल. मला बोलायचं तिच्याशी फोटो काढायचे. असं आहे का. मग बोला की. चला तुम्हाला आमचा परिसर दाखवतो बंगल्याचा.
फोटो घेऊ आपण. फोटो काढायचं का तुला? काढ ना काढ काढ. तुला काय वाटलंय तू कोट घालून तर नव्हतं झालं का? बघितलं का स्वतःकडं? तिकडे बघून हास. घे फोटो. परत दिसला ना फोटोच चला तर चला का? पोरगं कवर पुरी बघत आहे एकदाच जमून टाका त्याचं अरे ती काय ती शेळ्याच्या गोठ्यात आहे, आता त्यालाच घेऊन जातो. कमी येऊ नाही नको येऊ, आम्ही दोघंच जातो. अरे इथं काय मोबाईल मध्ये बोट गाडीत घातला, त्या शेळ्याला खायला कोण टाकायचे? आता टाकलं होतं गप्पा गप्पा घेतात खाऊन टाकळण्यावानी. सांगते आता पूर्वी बघा जायला कवडी. खाडा नाही कोणाच्या पोरी दाखवलं तुम्ही, यापेक्षा नाही केलेलं परवडलं ना. अरे शेजारची नानाची पूर्वी चांगली आहे, आता ती लग्न करून टाकू तुझं. त्याची चांगली दरबारची तस करता तुम्ही. चल. काय आजी नाना कोणाला पण घेऊन येतात. अगं असंच असतं. तुझं लग्न करायचे आता कवर येणारच ना आता. कधी झालं ते? शांत राहावा जराशी साडी बिडी नाटकी राहून द्यावा. त्याच्या खाली घालून नाही. लग्न करायचंय तुझं म्हणलं आता नाना घेऊन नसत्यात बसत. असं शांत राहायचं याच्यात त्यात घालायचं नाही. साडी बिडी असं बंद कर म्हणलं बंद करायचं तोंडात घालायचं. खाली हो नीट उभी राहा. घे पदरली कदानी नीट घे डोक्यावर. आणि असं करीत नाही जात जाऊ येड्यावानी. बस का? जाऊ का आता? बघ कसं आलायचं तर नीट घे की तुझ्या मनाने. हे बघा नाना, आपण शेतकरी माणसं, मुलींनी शेतीत काम केलं पाहिजे. अहो सूर्य, मुलींनी आमच्या शेतीत काम केलेलं नाही. लाडा कौतुकामध्ये आमची नात वाढली आणि तिला काय शेतीत पाठवलं नाही का आम्हाला. पण तुमची इथं आली हळूहळू करीनच ना शेती. काय केली पाहिजे शेती. करणार राणी. घ्या पाणी घ्या. आणि काय मुलीला विचारायचं ते एकदा विचारून घ्या. विचारतो की विचारा. नांबूर दर्शन का? तुम्ही पोळी ओढत असाल तर मी मागून धरेन की. असा उन्हाच्या काचा 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 नांबूर धरावं लागेल. चालतंय. अहो ते शेतकऱ्याची मुलगी. जपतंय मग. अहो काही बी तयारी आहे आमच्या मुलीची. तुम्ही सगळं सांगताना ती मुलगी काम करील. तुम्ही काळजीच करू नका. चालतंय की मग. चला येतो. राम राम. पुरी मुलगा चांगला आहे. तू काय टाळाटाळ करू नको काय. आणि मुलाची गुण चांगली येते ना. अशी जागा काय परत मिळणार नाही.
काम आहे का? कशाला आणल्या त्या खपुरड्यात असल्या खंडीभर लागत आहेत आपल्याला शेतीला खपुरड्या. लागत यात. कुणी बघायच्या आता त्या? बघायची आपणच आणि कुणी काय चाललंय रे तुमचं? कशाचं काय चाललंय? तुम्ही आपलं पत्त्या जोडायला जातात, पार दुपार येतात, तिसरा पारा. दुसऱ्या जेव्हा खबरुडे आणून ठेवले तिथं. मी बघतो शेळ्यांचं, तू बघ तिकडचं शेतीचं. तू बघ तिकडचं. एक तर आईचं मणक्याचं ऑपरेशन केलंय आताच. दुसऱ्या जेव्हा बरं तुम्हाला सुचत काही बी. तू शेतीचं बघ, मी शेळ्यांचं बघतो. मी नाही जाणार तिकडं. तुम्हीच जा त्या नव्या घरात राहा. मला नाही तिकडं करमत. करमत नाही तुला? लोकांची लेकर बघा किती मजा करते. तू मोबाईल मध्ये बोट घालीस बस. मोबाईल मध्ये तेवढं तुम्हाला येतं लगेच. दुसरं आहे काय इथं नाही सांगायला मला. याला असं बोललं की लगेच निघून जातोय. आता बंगल्यावर तुम्हीच राहायचं, व्यवस्थितशीर राहायचं. पोरग लय हाय जरा ही सांभाळून घ्यायचं त्याला. हो. हा. तुझ्याच हातात आहे आता सगळं. चहा नको तुम्हाला? थांब की जरा आता गाडी चालू करून दे. गाडीत बस. एवढ्या गोळ्याची बरं का. चिक्कू पिकला असेल का एखादा? बघ ना पिकलाय. तू बघ, तू तिथे पिकलाय. बघ पिकला असत. आहेत ते एक पिकलेला. काढ ना मग. काय मस्त दिसते ना साडी. सॉलिड लिंबू कलरची साडी एक नंबर दिसते. ओ, लिंबू कलर नाहीये हा, हळदी कलर आहे. हा हा तेच काय ते. ठीक आहे, चालते. अर्धा एक डझन घेऊन या सेम. पिकलंच नाहीये. द्या ना काढून राव. काढ ना, मार ना उडी मार. नाही हात पुरत माझा, खूप उंच आहे. ते तिकडे जा. काढ ना मग. उचलेल का? काय उचलावच लागेल. आला का? पण मला वाटलं नव्हतं तू नाही का जास्त दिवस मला ऐकून घेशील. माझा कसा रागेट स्वभाव आहे ना, म्हणून भांडते का? म्हणजे कधी ऐकूनच घेत नाही कोण. देवाला बी वाटलं असं हा, ते म्हणतात ना वरती काहीतरी गाठ बांधलेली असते. ते रबने बना दी जोडी सारखं. असंच वाटते मला पण. काही म्हण, मला आहे ना तुझ्याशिवाय करमतच नाही बघा. एक मिनिट जरी तुला बघितलं नाही, एक मिनिट तरी मला असं वाटतं की केव्हा तुझा चेहरा बघ. मग फोटो काढून ठेवा सांग. आता बघ ना, अख्खे किती काढले बघ ना. अजून पण काढू वाटते. वॉलपेपरवर पण मीच आहे. सगळीकडे तूच. माझ्या व्हॉट्सअपला सुद्धा तूच. तुझा डीपी ठेवलाय मी. हा, आणखीन काय? जर अजून एक काढू. बघ इकडे. बघ बर किती भारी हसते. मला आहे ना तू हिच्यासारखी दिसते. कोणची ती हिरोईन रे? श्रद्धा का? नाही रे, ऐश्वर्या? नाही रे. जेनेलिया देशमुख? हा, हा, मला पण ती खूप आवडते. आणि रितेश देशमुख ना? मी काय रितेश देशमुख नाहीये. मी आपला साधा माणूस आहे. तर तू दिसते. नाही, पण तुमची हेअरस्टाईल रितेश देशमुख सारखीच आहे. म्हणूनच मी हो म्हटलं होतं. टकाल पडन एखाद दिवशी असं नको म्हणत हो.
तर जाऊन दे, एक पप्पी दे ना आता ह्या गोष्टी दिकी इथं कोण बघायचंय. नाही एवढं मोठं घर आहे आपल्याला, रस्त्यावरती कशाला? बरं, चल जाऊ. लवकर चहा तरी लवकर बोली झाला काय बाकी तर नाहीतच नाही, पण चहा तरी. चहा गाळला होता हो नक्की? हो. तिकडे बघ जरा, इकडे जवळ. चहा गाळला होता हो नक्की? हो. सकाळ काय काम आहे? आंघोळ बिंघोळ चांगली नावून देऊन बस. हा सांगतो सकाळ आहे ना, एक वारी घ्या मसाला बाजार ही सर चिमन करतो का? तो ह्या बापाने बहिणी गाळ बाबाची असला काही अख्खी सोड होईल ना मला. काय लहान वाटतं का हे बुद्धी तिकडे दुसरा किडे तिच्या काय येतं का नाही झाला. तो कसं बघत आहे महागाई आल्या वाकड तोंड केली इकडचं थोपाट तिकडच करीन. हा याचा जाळपाट झाला लवकर. धरा पाणी घ्या. इधर खोर वसारी झाल्यावर इथं 12 मोडे एक काय ते आलो कॉक बंद करू. ते हे केलं का ती मोटर चालू केली का? हो केलती ना. कॉक फिरला होता का? नाही. अरे काय ये वगारू ये तू, तुला कळतं का? काय अक्कल आहे का? 60,000चं खत होतं त्याच्यात, डाळिंबाला काय आयचा किडा घालायचा काय आता? तर बघा ना का केलं काय अक्कल नाही काय? अरे 60,000चं खत होतं वाहून गेलंय. कोण तुम्हाला तू अरे का केलं एवढी अक्कल नाही वय बापाची तर आई तर खाऊन बसली होती. अरे काय करायचं 60,000च्या खताचं? तू ये घरी, तुला सांगतो मी. बोलणार आहे का नाही आज? ए येडा तुला, अरे सर खत वायाला गेला का आज? अरे परत नाही आणणार, ऐकला का? ए येडा तुला, अरे परत नाही आणणार, ऐकला का? अरे खरंच नाही आणायचं. तुझ्यामुळं खत वायाला गेलंय सर. अरे नसलं येत काम तर विचारित जा. चल तुला फिरायला चल. अरे तुला म्हणतोय तुला, चल फिरायला. खरंच? हा, खरंच. फिरायला म्हणलं की जीव जातो नाही का? चल ये लवकर. तू असं आहे ना फिरायला. हा मग काय झालं? अरे लोक काय म्हणतील? लोकांना काय काम आहेत तेव्हा? सर का मला नाही यायचं जा. ओ बसा गप. तू गाडी चालवणार आता. हा मग हात पाय बीत पाय मोडीशील माझं. बसा तुम्ही. गाडी चालवणार आता. आज लय चांगलं दिसतंय का पाखरू. रोज जीन्सच घालत जाऊ का? थोडं कौतुक केलं की झाली सुरू लगेच नाही का? ती साडी गुंतती माझ्या पायात. दिसायला लय चांगलं आहे पण काय उपयोगच नाही लागत. काय उपयोगाचं नाही? 12 धरू लागते, ते पाणी भरते, एवढे काम करते, कसल्या कामाची नाही?
काम केलंच पाहिजे ना. मी नाही केलं माझ्या घरी कदा काम. मग दुसरं कोण काय रोजानं लावायचे काय रोज माणसं? लावा, आमच्या बाबाची तर होते. चांगलं दिसते लागा. तो कसं हसत आहे, हसत आहे लागा. मग कसं लाजत आहे, मग कसं लाजत आहे. बरं तिकडे होय, काय करता रे इथं? बसलो तिथं. काय करतो? ही का लपडी करायची जागा आहे का? तुम्हाला रोज वगैरे काय कळतं का नाही? अहो दादा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. दाखवू का तुला काय गैरसमज होते ते? हा, काय दाखवतो? काय दाखवतो म्हणजे? इथं काय करत होता तुम्ही? काय करतो तो? हा, काय करत? आम्ही आता आमच्या मुलांनी पाहिलं ना काय करत होतो. विचारा बरं त्याला काय हा? पाहिलं होतं ते. सांग म्हणा, कोण बघितलं, काय बघितलं रे? काय करत होतो आम्ही, काय करत होतो? तुमचा काहीतरी गैरसमज होतोय दादा. गैरसमज दाखवू का तुला काय गैरसमज? बायको आहे माझी ती. सांगतोय ना तू कवाचा. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय दादा. तसं काय नाही, आम्ही लग्न केलंय, फिरायला आलतो. बायको आहे का? कुठं आहे तिच्या गळ्यात मंगळसूत्र? नवरा बायको आम्ही. हा, काय करतोस तू सांग, दिसलं का? हो ठीक आहे. बघत जा जरा नीट. जाऊन द्यायच्या अगोदर बाबाजूला चल. चल, 2 वाटले. चल, 3 फ्यूज लाईट आले. चल लोक सोबत चल. कुठं? दाण्याचं सोबत नसते. चल लागा. लय गाठ्यात रोमॅन्स करायला माझ्या. चल गार मला झोप येते. इडी बिडी काय बायको कोण आहे तू? चल. ए इडी जात राहा. मी नसते, मला झोप येते. बॅटरी ठेवली आहे. जाऊ नाही तुम्हाला तिकडे जाऊन. मी नसते. उठ ना. तिथं ताली झोप. चल. नाही. तुला हातून करून देतो ना तिथं. नाही. आणि मी बी बोलायला चल लाग तू. नाही. अरे या सासा कसा येडा धुलाय घेऊ. मसाला झोपती दिसती खाली. उठ लवकर. नाही आला का? नाही. नाही आला. नको मी बी येतच तिकडून तर जातो घरी. जा. तिच्या आईला सकाळी यमन होती, आता तरमडली. अरे तुला दुपारा फोन केला, दुपारा 2 भाकरी करा इतका वेळ लागतो का तुला? होय रे काय काय बने भोकाची काय मोटर चालू करायला तुला सांगितलं होतं सकाळ धरून. तर दुसऱ्याच्या वावरात पाणी गेलंय. हाते लोक धरून जा लवकर. आता काय झालं? उचलून घेऊन जा. कर की बंद लवकर. सर दुसऱ्याच्या वावरात पाणी गेलंय. काय येडा धुलायला का? अरे तिथं शिकलंय का नाही तुझ्या बापाने काही? आयला तरी म्हाताऱ्याला म्हणतो तू 7:30 नको म्हणून. सर पाठपासून दार धरितोय गारठ्या गुरठ्याच. ये लवकर इकडं. ये लवकर. भाकरी घेऊन ये पाटकुनी. बादाम. बदाम खाती. काय जी पगुली तू हे तिच्या खायच्याच कामाची का रे? हायचा येडा तुला तो इतका कसा रान गाठाय. चल लवकर. पाडू नका. आयच्या गावात अरे काय खातीये? जळ तिकडे जा. पाटकुनी कर जा लवकर. बापाच्या घरी नाही केलं एवढं काम. एवढं काम बापाच्या इथे केलं असतं ना. मामी तुमच्या बावड्यात कावं लगीन जमवायची. पोरगी बघा ना, मग पोरगी बघितल्यावर लग्न करू का आधीच लग्न करता? नका करू लग्न, राहू द्या तसाच. का
याची 7.5 पदरात पडल्यावर लय वाटोळ्याचं धन आहे. ती शिकली नाही आता शिकन ती. काय येड वगैरे होई नुसतं. शिकन शिकन. यायना ना वाय ना त्याला. ओ झालंय, उचलून घेऊन जा. जरा तेवढं घेऊन एवढं मला उचलतं का? खायला बरं येत तेवढं. सकाळ तर लय बिस्किट लागत आहेत, खाऱ्या लागत आहेत. एक पावाला जाऊन देणार रोडनी. ते पण बापाकडून आणायचं होतं का आता? उचला. नरड कचरा वाटलं इळ्यांनी. धर. तुम्ही धरा ना. अरे धर की आता डोक्यावर ह्याचा. आई गं. कसं होतंय? आहा. ओ, मी नाही नेले. आणा नाहीतर काय करा. आय, येडं वागारतो हे. हॅलो, कुठं आहे रे तू? त्या राणीला ऍडमिट केलं दवाखान्यात, जा लवकर. कसं काय पडलं? अजून? काय म्हणले डॉक्टर? काय नाही म्हणलं, कमजोरी आली म्हटलं. पण काळीच फाटलं ना माझं. कसं वाटतं मग आता बांधून गेलं? रडाय आलं मला. खरंच का? मग मला वाटलं देवाजवळच गेले का नवस बोलायला. तिकडे जाणार होतो. असं वाटलं मेली पाहिजे, पिढा नाही. यात पटेकर तू तुला अशी मरून देत असतोय मी. भांडून भांडून मारणार. मग त्यापेक्षा असंच मरू द्या ना, भांडून भांडून मारून. कस काय चक्कर आली तुला? जेवलेच ना मी 2 दिवस झाले. कमन तुम्ही सारखं खाणं खाणं काढता माझं. नाही जेवली. मी काही म्हणेन तुला, मग लगेच घ्यायचं होय त्याला लगेच. जेवलंच नसतं. पावखारी पावखारी करत असते नुसती. अरे एक माणूस जाऊन द्या ना तू पावाला. आलं का परत? बरं, तुला काय खायचं सांग. पाव चहा. परत पाव. तिकडे तिकडे काय बघतीस? बस की आता एका जाग्यावर. घालते साऱ्या गार्डनला येड. कधी आणतच नाही. कधी तेव्हा आणले तर. आता आणलंय ना, आहे ना खुश. तुम्ही कधी कोणावर प्रेम नाही केलं का? प्रेम होतं ना मामाच्या पूर्वी. पण मला कळायच्या आत तिचं लग्न झालं. प्रत्येक मुलीची अपेक्षा असते की तिच्या नवऱ्याने एखाद्या वस्तू द्यावं, काहीतरी गिफ्ट द्यावं. येणं गरजेचंच आहे का? हा मग. देवाच लागेल का? बरं एक काम करा, मला गुलाबाचं फुल आणा. आत्ता आत्ता इथे. लगेच कुठं? देतो ना जातानी. आत्ताच पाहिजे, इथेच लगेच. काय तर राहायला का हिची. लवकर या. काय पोरांनो, ते गुलाबाचं फुल कुठे भेटलं? आम्हाला नाही आवडत. काय तुम्ही कॉलेजची पोरं आहेत राव. कुठे भेटल? द्या ना पाठवून लवकर. लवकर रागायचे. हा मामा, हा बोला. गुलाबाचं फुल कुठे भेटेल? हा मंडईत मिळेल. द्या मंडईत मंडईत मंडईत. हा मंडईत मंडईत. हा काय या माणसं. दादा हा बोला. फुल दे बरं गुलाबाचं. 10 रुपये. हा इतक्या लांब दुकान असतोय ना, खावा जरा बघू दे. रस्त्यावर बसून नाव घेऊन. चालते. येऊ का? हो या. कशाला निघून आली? 5 मिनिटं दम काढायचा. इतक्या सारा बाना बाना हिंडलोय ना का साऱ्या गावात.
काय तरी एक- पुण्यात गेलो होते का फुल आणायला? तरी एक भेटलं फुल फुल. कुठे फुल? हे काय धर ना. ही फुल आहे का? आता वाऱ्याने पडल्या पाकळ्या, काय करू. त्याच्या पाकळ्या कुठे गेल्या? गाडी येताना गेल्या गळून. काय पण त्याच्यात काय दडलेला का, जाऊ दिला का, माझं हाय तुझ्यावर प्रेम आहे. इथं मामाची पोरगी असते तिथं तर लय उतू गेलं असतं, बरोबर आणलं असतं फुल. मग तिथं ह्या फुलाचा काय संबंध आहे का? खा तुम्ही. अरे धर ना आता हे यार, काय आहे? थांब की, आता काय चलत जाणार आहे का? चला ना लवकर. काय म्हणली? चला ना लवकर, किती वाजलेत आता? ते उद्या करा. तिथं जाऊन काय सत्कार समारंभ आहे काय माझा? असं काय करताय? चला ना पटकन. लग्न जमीत आहे तर म्हणली होती मी नांगोर धरते. धर एक तासान धर. उद्या धर लवकर. आता लय उशीर होते. किती वाजले आता? मला डेखळा डोक्यात. धर लवकर एक माणूस तास. आहे बाई, येडं. बघ येतंय का? सगळं येते मला, पण उशीर होतोय ना आपल्याला. हा राजा, बघ आता कशी शेतकऱ्याची बायको शोभून दिसती. चल चल. अरे ह्याकडे आता कासरा वळेव की. अरे बाया चल की लवकर आता. हो चालेल चालेल. मग आता लय काय केली ती. अरे चल ना. आम्ही थांबा ना हो. अरे 10 मिनिट काय, 1.5 तास झालं एक पायात बूट घालून बसलोय. कावाचं झालं, वाळव्या लागल्यात पार खालून. एवढा मेकअप करत नको जाऊ. तेवढं ते खाताची गोणी. चल की लवकर. काय लावलं एवढं भका भका वास यायला लागलाय. चला. तिथं जाऊन काय बसायची वेळ पाहू द्यावा आता. आता का मन पडली? महाबाप काय इंजिनियर होता काय तेव्हा मला कळत त्यात सगळंच. दलिंदर गाडी असली माझी जोड त्या चांगलीच होती. चांगली पेट्रोल होती. टाकलं होतं का? 500 रुपये टाकलं होतं त्यात. अहो 1.5 लाखाची गाडी त्यात 500 रुपये पेट्रोल टाकता का? एवढ्या लांब जायचं होतं आपल्याला. अरे काय टँकर बसायचं का आणून त्याच्यात मग. त्या माणसासोबत लग्न करूनच माझ्या जीवनाचं वाटळ झालंय. तुझं झालं माझं काय लय चांगलं झालंय काय. आता कसं जायचं लग्नाला? कसं जायचं लागणारा काय येडपट पाय राव ही. तिकडनं हायवेने चला म्हटलं तरी असल्या रस्त्याने एक गाडी नाही इथे. मला काय माहिती तिथं आहे काशी होईल म्हणून, बंद पडेल म्हणून. मला वाटलं जातून पाठकोणी. झालं की असंच होतं. नानाला म्हणत होती मी. तिथं मेकअपला बरा तुला टाइम नाही लागला. 2 तास बसली तिथं असं असं करी. अहो, त्या मेकअपचा आणि गाडी बंद पडायचा काय संबंध बरं? मग तू लवकर चल म्हणत होता. मी एक काम करत होती, काशी घाला, मी चालली लग्नाला. जा जा. हा इथं येडा थोडासा. अरे कुठं चालली आहे? अरे एवढं मोठं लोन कुठं टाकलो मी. अरे माघारी ये ना. कशाला आता? आणि ऐकतच नाही ना काही. काय तिथं जाऊन नटायची वेळ जाऊन अजून. अरे माघारी ये ना. असं कुठं असतं शेतकऱ्याला, असं कुठं करून जमतं का? नाही नाही. पाठपासून घेऊन जावं लागत. ती येड्या भोकाची बाया अजून आली नाही. येईल. मामा ही बाया आमची येड्या भोकाची नीट शेणी नाही माहिती का. हिच्यामुळे सगळं वाटोळ व्हायला लागलंय. मला तर वाटतं असं जावं कुठतरी पळून. रात्री दाऱ्यावर चल म्हणलं तर खाऊन पसारली नसती. हो गडबड करून झालं असेल तर पाणी द्या. उपकार केला आमच्या होता इथे येऊन. ए उठकी. उठला का दाऱ्यावर जायचंय मला. ए उठ ना. ए येडा तुला उठ ना. उठकी.
आता असं नाही म्हणणार की नवऱ्याला फोन करावा म्हणून, नाही करायची फोन. पण मीच किती मूर्ख आहे राव. कशाला मारला तांबे फेकून मी काय माहिती. येडवाकड व्हायना पण काम करीत होती राव. आता येते का नाही काय माहिती. रात तासा तिच्या नाकावर आहे की बस. फोनच करतो. हॅलो. अरे कट नको करू लागा. ऐक ना, मी येतोय तुझ्याकडे, थांब. जाऊ नको कुठं. मी नानाला सांगतो. मी नाही काय सांगितलं नानाला. नाही नाही, मी येतो घरी, थांब. मला कर म्हणाला का तुझ्याशिवाय. अरे हॅलो हॅलो हा. काय राणी, काय अचानक कसं काय? निरोप नाही, बातमी नाही, काय नाही. हा जावय काय म्हणलं काय तुला? नाही, काहीतरी असेल, लपवायचं नाही. आणि जावय म्हणते ना तसं वागायचं ना बाई. आता माझ्याकडे होतं ती वेगळं होतं. आता नवऱ्याची इथं गेल्याच्या नंतर त्यांच्यासारखं गोडी गुडमेन राहायचं तू. हा अशी तक्रार तीनदा आणायची नाही. ती सांगते तीच ऐकायचं. आता राम राम. राम राम नाना. या जावं बी आले बा. काय चाललंय नाना? काय नाही, हिलाच विचारित होता आपल्या राणीला. हा का, तिला करमत नव्हतं त्यामुळे आली ती. अहो, आता करमूनच घ्यायचं. तुम्ही बी तिच्या मनासारखं काय करमणुकीचे काय असं साधन म्हणायचं ना. काय एखाद्या वेळेस आता जायचंय फिरायला तिकडं, पण टाइमच भेटत. बर आता तुम्हाला चहा करतो. बरं चालते. तेवढा कोंबडा कापा नाना. अहो आल्या चालले कुठं? सारी तुमचं पाहून सारं होईल. चल ना आता. अरे नाही लागा करमत लागा मला तुझ्याशिवाय. हे बघ लागलं हसायला. अशी हसती ना लय भारी वाटतं लागा मस्त. अरे 3 दिवस झालं मला करमाना झोप नाही. आता तो येड्यासारखंच बघत दिला का अजून. चल. अरे नाही मारायचो, होत असतं त्याचं काय असतं तेव्हा. चल. अरे नाही मारायचं. चल. आता थोडं समजून घ्या काय. त्याची काळजीच करू नका नाना. हा, म्हणजे आता आमच्या ह्या वयात आता बरं नाही वाटत. कसं असतं, भांड्याला भांडं लागत. आणि आम्हाला बी असं वाटतं तीनदा समजून सांगायचं आमच्यावर टाइम नाही यावं. नाही त्याची काळजीच करू नका तुम्ही. आता ए उरक लवकर, जायचे आपल्याला उशीर होतो. हे काय चहा झाल्यावर तुमची तयारी झाली आता सारी. तिथं बी मोटर चालू येतात. काय सांगायचं लय हाल येतं. बर कोणीच नसतं ना बघायला. नाही ते तर मुद्दा बरोबर आमच्या लक्षात आला नाही. एवढं गडबडीने का आलात तुम्ही? आणि कसं आहे माहिती का नाना, आपण शेतकरी माणसं आहे. आपण नाही करायचं मग कुणी करायचं सांगा बरं. सर्व तुमच्यावरच जबाबदारी. मागं पुढं बघायला पाहिजे नाही. अगदी बरोबर. थोडंफार होतच असतं काहीतरी. तर चल. बरं नाना, तुमच्या टायमाला कसं होतं? आमच्या टायमाला गठोडा आवरायचं, बांधायचं, ती पूर्वीच वेगळं होतं. आता तुमची पिशवी भरली की बघा निघाली. हो का योगा आली. असं वडवानी नाही, चांगले. बरं चला नाना, येऊ का? राम राम. चला. पाय पडती एवढं सांग, वळतच नाही राव ही. असं द्या. अहो लेकरे ती चुकत असते. ये बाई. अरे बाबा फोन करीन. आपल्याला तरी काय बरं वाटतं का रे? फोन करणार ना. संक्रांती द्यायची परत. चल. हा तसं काय. अरे व्यवस्थित राहा. आता तक्रार देऊ नका काय. बरं का जावई? काळजी करू नका. हा, या बरं. राम राम. आणि मध्ये कुठं तरी हालत करा. त्या माझं त्यांना. हो. बरं ये.